Works फाटक सर. धन्यवाद कपिल ठाकूर. आणखीन एक नवीन मॅच चालू होते, फ्रेश मुकाबला चालू होते, ज्यामध्ये आपण रियांश पाटील पुरस्कृत कोलेश्वरी भाग बनाम स्मरणिका नौखार या टीम मध्ये हा एक नवीन मुकाबला सुरू होताना बघणार आहोत. कोलेश्वरी भाग टीमने टॉस जिंकलाय, अर्थात रियांश पाटील पुरस्कृत कोलेश्वरी भाग टीम टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहे आणि फलंदाजीचं आमंत्रण त्यांनी प्रतिस्पर्धी टीमला दिले, ते स्मरणिका नौखार टीमला. मी विनंती करेन नौखार टीम आपला प्रतिनिधी इथे बसवायचा आहे. जरूर फाटक सर. आपण प्रेक्षकांमध्ये जर पाहिलं तर महिला वर्ग सुद्धा या मॅचेस पाहण्यासाठी उपस्थित झालेला आहे. तर मी विनंती करतोय प्रेक्षक वर्गा पॅव्हेलियन एंडमध्ये की जिथे महिला बसले त्यांना जागा करून द्यायचे बसण्यासाठी. खरोखरच एक आगळीवेगळी स्पर्धा आपण पाहतोय. आगळीवेगळी स्पर्धा या कारणाने, कारण ज्यांचे जे चषक आहेत ते खूप आगळे वेगळे आहेत. कारण बरेच टेनिस क्रिकेटचे मुकाबले आपण पाहत असतो, मोठ्या मोठ्या टुर्नामेंट आपण पाहत असतो, परंतु हे चषक पाहिलं ना की मनात एकच प्रश्न येतो की हा चषक आपण उचलायचा, आपणच उचलायचा आणि आपणच उचलायचा. थँक्यू कपिल, तुझं म्हणणं बरोबर आहे. कारण अशा प्रकारच्या व्हरायटी ट्रॉफीज किंवा हेवी ट्रॉफीज आहेत त्या आपल्याकडे असाव्या असं प्रत्येक टीमच्या कॅप्टनला वाटत असेल, कारण पण त्या प्रतीचा परफॉर्मन्स पण द्यायला हवा, तेव्हा त्या तुमच्या कब्जामध्ये येतील, तुमच्या घरी जाऊ शकतात, तुमच्या त्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ शकतात, स्वप्न साकार होऊ शकतात. पण स्वप्न साकार अशीच होत नाहीत. रात्री झोपून नुसती स्वप्न बघू नका, तर ती स्वप्न सत्यात उतरवायचा प्रयत्न करा. दिवसा तुम्ही स्वप्न बघा आणि ती पूर्ण करा, तेव्हा कुठे या ट्रॉफी तुमच्या घरी जातील. आणि यासाठी तुमचे प्रयत्न, अथक प्रयत्न, अविरत प्रयत्न असणं अत्यावश्यक असणार आहे. अगदी बरोबर फाटक सर बोलला. जर तुम्ही मेहनत केली तर तुमची स्वप्न पण नक्कीच पूर्ण होऊ शकतात. कारण रात्रीच्या दिवशी आपण स्वप्न बघतो आणि सकाळी स्वप्न ते आपण रात्री पाहिलेलं असं ते विसरून जातो कधी कधी म्हणून यासाठी तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे. दिवसा तुम्ही स्वप्न बघा, त्यासाठी मेहनत करा, त्यासाठी कष्ट घ्या. जरूर तुम्हाला अपयश येईल, परंतु अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं म्हणावं लागेल सर. मी स्वप्नाच्या बाबतीमध्ये एका ठिकाणी वाचलं होतं, आपली स्वप्न साकारण्यासाठी तुम्ही स्वतः मेहनत करा, नाहीतर दुसरा कोणीतरी त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला वापरून घेईल. तर असं होत आहे. बरोबर आहे सर. कारण एखाद्या काही लोकांचं टार्गेट एकच असू शकतं, त्यामुळे त्या प्रयत्न करण्यासाठी तुम्ही आतोनात मेहनत करा. वेळ प्रसंगी तुम्हाला तुम्ही तहानभूक हरपून यासाठी मेहनत करावी लागेल तुम्हाला. कारण एखाद्या माणसाचं स्वप्न तेच असतं. कारण बरीच लोक आपण पाहतोय एक ध्येय पकडतात आणि त्यामध्ये उदाहरणार्थ झालं तर एखाद्या गव्हर्नमेंट कंपनीमध्ये आपल्याला जर जॉब हवा असेल तर बरेच लोकांचं ते ध्येय असतं. त्यामुळे तुम्ही त्या रिगार्डिंग तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला मेहनत घ्यावी लागते, त्यासाठी अभ्यास करावा लागतो, त्यासाठी शिक्षण घ्यावं लागतं, त्यासाठी तुमची मेहनत तुम्हाला तिथे वापरावी लागते. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये लक फॅक्टर सुद्धा येतो सर. धन्यवाद. मी विनंती करेन मॅच लवकर चालू करायची आहे. आणि ध्येयाने पछाडलेले जे लोक असतात ते आपल्या उद्दिष्टाकडे लवकर पोहोचतात, कारण त्यांचं ध्येय एकच असतं की मला टार्गेटपर्यंत लवकर पोहोचायचं आहे आणि त्यासाठी कितीही मेहनत करावी लागली तरी मी ती करायला तयार आहे. आणि अशा प्रकारे त्यांची स्ट्रॅटेजी त्यांना सर्वोत्तम बनवते, कामयाब बनवते, यात काही शंका घ्यायचं कारण नाही. मॅचची सुरुवात होणार आहे. पहिल्या सत्राची सुरुवात होते आणि 5 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या राऊंडची मॅच आम्ही किती ओव्हरची मॅच आहे? 5 ओव्हरची मॅच आहे. आम्ही अगोदर डिक्लेअर केलं होतं की प्रत्येक मॅच पहिल्या राऊंडची 5 ओव्हरची असेल आणि सेकंड राऊंडची मॅच मित्रांनो 4 ओव्हरची असेल, अशी आम्ही आजच्या दिवसातली स्ट्रॅटेजी निर्माण केली आहे आणि त्याप्रमाणे मॅचची सुरुवात आता होणार आहे. टॉस जिंकून आपण क्षेत्ररक्षण बघतोय ते आणि सामना सुरू होण्याचे संकेत प्राप्त होत आहेत ते अंपायरकडून. पहिला चेंडू प्रशांत गावड. पहिला चेंडू आपण पाहतोय तो सर्कलच्या बाहेर पडतोय. विनीत पाटील त्या चेंडू मागे धावतोय आणि दुसरी धाव घेण्याचा संकल्प पूर्ण होतोय तो बॅट्समनचा. स्मरणिका नौखार टीम आपण मैदानात बघतोय, ज्यामध्ये 2 बॅट्समन, आता आपण निमिष पाटील हा लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे आणि रजत भगत हा बॅट्समन आपण मैदानात बघतोय. कालही सोगावच्या मैदानात नाईट प्रतियोगितेमध्ये ही जोडी सुरुवात करायला आली नावाची हे आपण बघितलंय. या मैदानात एक फटका मारलाय, परंतु कमजोर शॉट, बॅट्समन बॅक टू द पॅव्हेलियन.
एका मोठ्या बॅट्समनला कपिल असा खराब शॉट खेळायला कोण मजबूर करतं, तर तो टॅलेंटेड बॉलर असतो. आणि मी 25-27 वर्ष त्या गोलंदाजाला बघतोय की गोलंदाजी करतोय. तब्बल आज 40 उलटून 50कडे वाटचाल करणारा गोलंदाज आणि टीममध्ये सर्वात सिनियर, मोस्ट सिनियर ज्याला म्हणतात, तो गोलंदाज आहे प्रशांत गावंड. आणि ही इज ऑल्सो विकेट टेकिंग बॉलर, फॅन्टास्टिक बॉलर. अगदी बरोबर फाटक सर म्हटलं तुम्ही, कारण एखादा ऑफ स्टंप ऑफ कट चेंडू टाकायचा असतो तेव्हा कशा पद्धतीने चेंडू टाकायचा असतो, मिडल स्टंपवर चेंडू लँड करायचा किंवा ऑफ स्टंपवर चेंडू लँड करायचा, थोडासा बाहेर काढायचा, याचं उत्तम उदाहरण त्यांनी या चेंडूवर दाखवलं. चेंडू थोडासा मिडल आणि ऑफ स्टंपच्या मध्ये टाकला, थोडासा कट करण्याचा जरूर प्रयत्न केला, अनएक्सपेक्टेड बाउन्स या चेंडू मागे क्रिएट झाला. आडव्या बॅटने चेंडू जरूर खेळण्याचा प्रयत्न केला होता ऑन साईडला निमिषने, अर्थातच बॅटची वरची कड लागून विकेट किपरच्या झोळीमध्ये गेला हा चेंडू. अनुभवाने परिपक्व, परिपूर्ण आणि पूर्ण फिटनेसच्या बाबतीमध्ये पण त्याची आपण कमाल बघतोय की एक विशिष्ट प्रकारची बॉडी लँग्वेज त्याची आणि जी तब्येत त्याची आहे ती त्याने अनेक वर्ष ह्याच पद्धतीने ठेवलेली आहे. ना जास्त वजन वाढलं ना कमी करून दिलं, फक्त वय वाढलं, पण फिटनेस सुपर फॅन्टास्टिक. अप्रतिम चेंडू, लाईन आणि लेंथ किती भन्नाट आहे बघा, त्या याला म्हणतात अनुभव. अगदी बरोबर सर. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वो सबसे बडा. जरूर असंच म्हणावं लागेल, कारण एक्सपिरियन्स माणसाला बरंच काही शिकवून जातो. आणि म्हणतात ना, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, आणि ते कोणी उगाच नाही म्हटलेलं, ते खरं आहे मित्रांनो. पुढचा चेंडू, जोरात चेंडू हिट केलाय, चेंडू आउट ऑफ द पार्क, 6 रन. धन्यवाद डीजे. खऱ्या अर्थाने या शॉटला सुद्धा म्हणावं लागेल, मैंने देखा मैंने ना सोचा और भिरका दिया ये इस गेंद को सीमा रेखा के बाहर. बिलकुल कपिल ठाकूर फलंदाजाची आज अप्रतिम बॅटिंग, आणि यावेळेला परत एकदा चेंडू बाउंड्रीकडे जाताना अडवला जातोय. सेफ आहे, कारण एका क्षणात होत्याचं नव्हतं. या क्रिकेटमध्ये होताना आपण बघितलं मित्रांनो, राजाचा रंक आणि रंकाचा राजा या क्रिकेटनं करून दाखवला आहे. आणि म्हणतात ना की हा चौकार अडवला आहे, आणि प्रतिस्पर्ध्यांचा चौकार अडवणं हे काय काम सोपं नाही. आउटफील्ड फास्ट आहे. आपण दुपारच्या सत्रामध्ये बघतोय, जरी स्लो असली तरी आता ग्राउंड गरम झाल्यामुळे थोडीशी वेगात पण जाऊ शकतो बॉल, कारण चेंडू जड आहे. 120 ग्रॅमचा तब्बल चेंडू जड असतो. हा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय, आउट ऑफ द सीमारेखा, 6 रन. डीजे धावसंख्या 16 झाली आहे, आणि 16 धावा करताना जो फलंदाज थोडासा उग्रवादी बॅटिंग करू शकला आहे तो आहे ऋतिक. ऋतिकने केलं नाव रोशन, कारण त्याने मारले 2 धमाकेदार षटकार मारलेत. जरूर फटक सर, या एक डीजे गौरवच्या माध्यमातून एक सुंदर गीत ऐकलं. या गाण्याला असं म्हणावं लागेल, प्रेम करायला मी तयार आहे, प्रेम करायला मी तयार आहे, फक्त बायको क्रिकेटवर प्रेम करणारी पाहिजे. यावेळी आपण या फटक्याचा विचार केला तर स्लॉक स्वीप, छातीपर्यंत आलेला, छातीवर आलेला वार पुरेपूर स्वीकारला, भिरकावून दिला, चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईन बाहेर 6 धावांसाठी. कपिल, बायको पण हुशार असते. बायको कुठल्याही विषयावर प्रेम करत नाही, फक्त पैशांवर प्रेम करते मित्रांनो. कारण पैसा किती इम्पॉर्टंट आहे ते फक्त बायका जाणतात, पण व्यावहारिक पण त्याच असतात, हे सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही. घर त्या चालवतात, पैसा कसा मॅनेज करायचा, पगार कसा पुरवायचा, वस्तू कशी पुरवायची, वस्तू आणायची कशी, आणि बार्गनिंग कसं करायचं, दुकानदाराशी झगडायचं कसं, हे तर बायकांकडून शिकावं. पुरुष काय, 1000 सांगितले 1000 देऊन पटकन घेऊन येतात कपडा. नक्कीच या विषयाला बरेचसे फाटे फुटू शकतात, परंतु प्रेशर कोण बनवतं तर बायको प्रेशर बनवते, आणि प्रेशर रिलीज कुठं होतं तर प्रेशर टॉयलेटमध्ये रिलीज होतं. 16 धावा झाल्यात धावफलकावरती. पहिले षटक मात्र जरूर गोलंदाजांनी अनुभव होता, पण मार खावा लागला. बॅट्समन पूर्ण तुफानी बॅटिंग करून या सामन्यामध्ये ऋतिकने 2 षटकार मारून सामन्याचा नूर पालटला, आणि पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये जो फायदा अपेक्षित होता तो त्याने घेतला, आणि त्यामुळे धावफलकावर 16 धावा लावण्यात ते यशस्वी झालेले आहेत. आता गोलंदाज जितू पाटील. जितू पाटील एक ऑलराऊंडर गोलंदाज आहे, ऑलराऊंडर असा खेळाडू आहे टीमचा, आणि आज टीममध्ये त्याचं पुन्हा एकदा एंट्री आपण पाहतोय. पहिला चेंडू, शॉर्ट पिच, चेंडू ऑफ स्टंपच्या बराच बाहेर गेला. पंचांचे हात रुंद आणि इशारा येतोय तो वाईडचा. या वाईडनं धावसंख्या पोचते आहे ती 1 धावेने मार्गक्रमण झालंय. 17 धावा झाल्यात.
एकही फलंदाज आतापर्यंत एक फलंदाज बाद झालाय आणि धावफलक 17 धावांपर्यंत पोहोचलाय. पुढचा चेंडू जितू यांचा. जितू यांचा हा म्हणतात ना पटकीवी डिलिव्हरी, पुन्हा चेंडू ऑफस्टॉपच्या बाहेर सोडून गेलाय आणि पंचांचे हात पुन्हा रुंद झालेत आणि इथे स्कोर येतोय तो 18 धावा. दोन मिस्टेक आपण पाहतो आणि ते दोन्ही मिस्टेक प्रतिस्पर्ध्यांच्या फेवरमध्ये गेल्यात, कारण चुका तुमच्या आणि फायदा त्यांचा, अशा क्रिकेटचा हा व्यवसाय आपण पाहतो. आजकाल क्रिकेट प्रचंड व्यावसायिक झालेला आहे आणि व्यावसायिक क्रिकेट आपण जर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटपासून ते व्यावसायिक क्रिकेटपर्यंतचा प्रवास नवखारच्या महेंद्रदादाने सर्वात जास्त केलेला आहे. आपल्या पंचक्रोशीमध्ये अलिबाग तालुक्यात चेंडू जातोय वाईड. पुन्हा एकदा वाईडची हॅट्रिक झाली म्हणता येईल, कारण 3 चेंडू सलग लगातार वाईड टाकलेले आहेत. त्यामुळे अनुशासन हे त्याचं पूर्णपणे गमावून बसलाय आणि त्यामुळे त्याला ह्याच्यातनं शिकायचं आहे. ज्या मिस्टेक त्यानं केल्या त्या त्यानं सुधारायच्या आहे, कारण प्रॉब्लेम आहे तो सोल्युशन भी आहे असं म्हटलं जातं मित्रांनो. प्रॉब्लेम तुम्ही क्रिएट केला, सोल्युशन तुम्ही शोधा. आजारी तुम्ही पडलात, औषध तुम्हालाच खावं लागेल. यावेळेस बिग हिट ॲट्स युअर सेक्स डीजे. कपिल ठाकूर एका चेंडूत तब्बल 9 धावा मोजल्या, एक षटकार लागला, 3 चेंडू वाईड पडले, त्यामुळे एकच चेंडू मोजला गेला आणि तब्बल 9वा लागलेला आहे. 9वा काय म्हणशील? चुकीची गोलंदाजी सर झाली, हलचल माचवली परंतु चेंडू सीमारेषा पार ठोकला. एका चेंडूवर 9 धावा खर्च केल्या त्या जितूने. 25 धावा धावपका लागलेल्या आहेत आतापर्यंत. बॉलरची पिटाई मात्र या ठिकाणी अनिवार्य आहे, कारण बॉलर्स लोकांना माहिती आहे की मैदानामध्ये स्मरणिका नवखार संघ आज जोशात आहे आणि आता विकेट जाते आहे. जरूर डीजे. थँक्यू डीजे. मैदानात आपण पाहतोय ती फलंदाजांची थोडी धावपळ झाली आहे. बॅट्समननी शॉट्स पण चांगले खेळलेत, परंतु विकेट्स पण गमावल्यात. आतापर्यंत तब्बल 2 विकेट त्यांनी गमावल्या आणि 2 विकेट गमावताना त्यांनी धावफलक मात्र थांबू दिला नाही. धावफलकावरती त्यांनी चांगली प्रगती केलेली पाहायला मिळते आणि आतापर्यंत धावसंख्या आहे ती 25 धावा आहे. रनरेट चांगला आहे, परंतु रनरेट प्राप्त करताना 2 विकेट ते घालून बसलेले आहेत. परंतु अजून काय बिघडलं नाही. काय घडलं, काय बिघडलं हे आपण सामन्यामध्ये प्रत्यक्ष याची डोळा बघणार आहोत मित्रांनो. जितू पाटील गोलंदाजी करतोय. सुरुवात खराब झाली, परंतु तदनंतर सुधारणा पण झाली आहे मैदानामध्ये. त्याची गोलंदाजी आपण पाहतोय. जितू पाटील हा शॉर्टपिच चेंडूला आपण फाईन लेगकडे फटकावलेला पाहतो. चेंडूवरती रुपेश भगत धावतात. चेंडू आउट ऑफ द बाउंड्री. थँक्यू डीजे. आणि आपण पाहतो एक चौकार गेलाय फाईन लेग बाउंड्री रिजनमध्ये. हा चेंडू चौकार गेलाय. क्षेत्ररक्षकांनी धावपळ केली, चेंडू अडवायचा प्रयत्न केला, पण त्या प्रयत्नांमध्ये पराकाष्ठेला यश मात्र मिळत नाही आणि चेंडू बाउंड्रीला पार करून गेला. धावसंख्या 4 वाढते आणि 29 धावा धावपळ लागत आहेत. आपण पाहिलं तर प्रत्येक ओव्हरमध्ये धावफलक सतत प्रोग्रेस करतोय आणि धावफलक सुसाट वेगानं पळतोय. आपण जसं म्हणतो ना 400 किलोमीटर प्रति हावर पळते ती जम्मूतवी एक्सप्रेस, त्या स्पीडनं बॅटिंग होते मैदानात. यावेळेस आणखीन एक उमदा फटका. चेंडू जातोय आउट ऑफ द बाउंड्री. 1 बाउन्स फोर डीजे. थँक्यू डीजे.
जसा आपल्या बागदंड्याचा बजरंगबली शक्तीची देवता, तसा बारांचा देव नौखारचा, याची गीता आपण आजकाल ऐकत असतो अनेक स्पर्धांमध्ये. जेव्हा नौखारचा संघ खेळतो तेव्हा बारांचा देव नौखारचं हे गीत वाजतं आणि ते खरंच त्या टीमला ऊर्जासुद्धा देऊन जातं. कारण तुमचा कॉन्फिडन्स वाढतो केव्हा, जेव्हा तुमच्यावरती देवाचा सुद्धा हात असतो आशीर्वादाचा, तेव्हा तुमची ऊर्जा वाढते. फुलटॉस चेंडू भरपूर लाभ घेतलाय, नो मॅन लॅशमध्ये चेंडू फेकलाय, क्षेत्ररक्षक 2 धावतायत आणि एका क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय, पण बॅट्समन करामती आहेत आणि 2 धावा पूर्ण करतायत. चपळाईचा वेग वापर केलाय आणि धावा 2 पूर्ण. धावसंख्या झाली 35 धावा. 5 ओव्हरची मॅच आहे. आत्तापर्यंत 35 धावांचा मार्गक्रमण केले ते फलंदाजांनी आणि तोपर्यंत 2 विकेट गेल्यात. अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकातला बाकी आहे. भरपूर धावा होणार आहेत असे संकेत प्राप्त होत आहेत. यावेळेस चकवा दिलाय फलंदाजाला. स्ट्राईक रोटेट करायची इच्छा होती, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही आणि यष्टीरक्षक अनिकेत विजय म्हात्रे आपलं काम चोखपणे पूर्ण करतोय. 2 षटकांचा खेळ संपला आणि प्रतिषटक 17 धावांच्या सरासरीने, नेट सरासरीने 35 धावा धावफलकावरती लावण्यात यशस्वी झालाय तो या मैदानात स्मरणिका नौखार संघ. प्रत्येक मॅचमध्ये आपल्याला रिझल्ट वेगवेगळे सिद्धेश पाहायला मिळत आहेत. एखाद्या मॅचमध्ये 17-18 रन झालं होतं एका मॅचमध्ये, एका मॅचमध्ये 50 पार, एका मॅचमध्ये 60 पार केली होती. त्यामुळे प्रत्येक मॅचचा रिझल्ट तुम्हाला वेगवेगळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रत्येक टीमचा परफॉर्मन्स हा वेगवेगळा असणार आहे आणि त्यामुळे ही गणितं आपल्याला दिसणार आहेत ती मैदानामध्ये. 2 षटकं 35 धावा म्हणजे भरपूर धावा झाल्या. फंटॅस्टिक ॲव्हरेज स्मरणिका नौखारची. स्मरणिका नौखारने काल अलिशान सौगावच्या नाईट टुर्नामेंटमध्ये सुद्धा परफॉर्मन्स भन्नाट केला होता, परंतु त्यांना शेवटी स्पर्धेच्या बाहेर व्हावं लागलं. परंतु त्यांचा प्रकाशात आलेला परफॉर्मन्स हा नजरेत भरला होता प्रेक्षकांच्या आणि तब्बल 7 ते 8 हजार प्रेक्षक तिथे सामने बघत होते आणि यूट्यूबच्या माध्यमातून त्यांना पाहिलं जात होतं. असा स्मरणिका नौखार संघ मैदानात बॅटिंग करतोय. विनीत पाटीलचा चेंडू हा सुद्धा पाठवलाय आउट ऑफ द सीमारेषा 6 रन. डीजे थँक्यू डीजे. बोटांची जादू करणारा हा विनीत विजय पाटील नावाचा गोलंदाज षटकार मारला जातो त्याच्यावरती. सुरुवात पण त्याची तर खराब आहे आणि टीम 41 धावांपर्यंत पोहोचली आहे ती स्मरणिका नौखार. कसं बॅट्समनला रोखायचं, विकेट कशी घ्यायची, हा सुद्धा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकलेला पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडूला अनएक्सपेक्टेड बाउन्स प्राप्त होतंय. पुढचं काम चोख केले ते अनिकेत म्हात्रेने यष्ट्यांच्या पाठी आणि धाव मात्र मिळत नाही आहे. योग्य प्रकारचा बाउन्स तुम्हाला करता आला तर चेंडू शिल्लक जे आहेत ते 2 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. 4 चेंडूचा खेळ तिसऱ्या षटकामध्ये बाकी आहे. विनीत पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस आणखीन एक तगडा बिग हिट ॲट युसेक्स. सात चेंडूचा सामना केला आतापर्यंत ऋतिकने आणि नाव रोशन करताना त्यांनी 4 षटकारांची आतषबाजी मैदानामध्ये करून दाखवलेली आहे आणि आपल्या टीमचा बचाव करण्याचा उद्देश मनामध्ये त्यांच्या सारखा रेंगाळतोय आणि त्या उद्देशाने मारलेले त्याचे अत्यंत गगनभेदी गगनचुंबी फटके अप्रतिम लाजवाब झालेले आहेत. यावेळेस आणखीन एक फटका, चेंडू पुन्हा बाउंड्रीच्या बाहेर. 5वा षटकार. फंटास्टिक. बॅट्समन ऋतिक, आज षटकारांचा पाऊस पडतोय. सिद्धेश बघ, बॅट्समन एकदा उग्रवादी झाला किंवा त्यांनी ठरवलं की आज आली लहर केला कहर आणि त्याची सटकली असं जेव्हा चित्र येतं तेव्हा त्याच्या बॅटमधून सळसळते असे
5 षटकार तब्बल पाहायला मिळाले आणि आपली पारी त्याने अशा प्रकारे रंगवून ठेवलेली आहे. 32 वरती नाबाद खेळतोय आणि संघाची टोटल पोहोचवली आहे ती 53 धावा, 50शी पार झालेली आहे. यावेळेस मात्र चकवा देणारा चेंडू पडतोय. बोटांची जादू केली आहे. चेंडू थोडासा ऑफस्टॉनच्या बाहेर केला होता आणि बॅट्समनला पूर्णतः चकवा देणारा चेंडू आहे. आणि याबरोबर धावसंख्या आपण पाहतो 52 धावा, 53 धावा झालेल्या आहेत. 2 बाद 53 अंतिम चेंडू. यावेळेस चेंडू फटकावलाय. चेंडू येतोय मिड विकेट रिजनला आणि फिल्डिंग अप्रतिम होते आहे. ती मैदानात परेश याची धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या पोहोचली 3 षटकामध्ये 54 धावा. मैदानात पाणी पाठवायचं आहे. रात्री आपल्याला गुलाबी थंडीचा अहसास मिळतो आणि दिवसा मात्र गरमी वाढते आहे. गरमीचा प्रकोप वाढतो आहे असं आपण कन्फ्यूज करणारं क्लायमेट 24 तासामध्ये अनुभवतो. दिवसा वेगळं, रात्री वेगळं आणि त्यामुळे मनुष्य पण कन्फ्यूज आहे. तिकडे युक्रेन रशियाचं युद्ध, इकडे जिंकण्यासाठी युद्ध केलं जाते ते फलंदाजांचं, गोलंदाजांचं. आणि प्रश्न आहे तो आपली टीम कशी जिंकावी यासाठी प्रत्येक टीम इथे मेहनत करताना आपल्याला पाहायला मिळते आहे. पुरुष घराबाहेर जाऊन मेहनत करतो, बायका घरात मेहनत करत असतात, तेव्हा कुठे घरं चालतात. सर्वांचं कॉन्ट्रीब्युशन इक्वली झालं तर घरं पण चालतात आणि मॅच सुद्धा चालते मित्रांनो. म्हणून म्हणतात ना, मिलता है सबका साथ तो दोस्तों बनती है बात. ते उगाच नाही, एक टीमवर्क आहे. आणि 11 लोकांचा चमू जेव्हा मैदानामध्ये काहीतरी साकार करतो तेव्हा त्याला चांगला बेनिफिट सुद्धा प्राप्त होत असतो. अंतिम षटक बाकी आहे आणि अंतिम षटकामध्ये रुपेश गावंड डावखुरा गोलंदाज, चौथं षटक सुरू होणार आहे आणि त्यासाठी गोलंदाज, डावखुरा गोलंदाज रुपेश गावंड. 5 ओव्हरची मॅच आहे मित्रांनो, 5 ओव्हरची मॅच आहे. हे चौथं षटक चालू होणार आहे ज्यामध्ये रुपेश गावंड आपलं षटक टाकायला आलेला आहे. लेफ्ट हँड राऊंड विकेट गोलंदाजी तो करणार आहे आणि तो समोर उभा आहे फलंदाज ऋतिकने आज मात्र फटकेबाजीचा अफलातून नमुना सादर केलाय. आपल्या टीमसाठी सर्वोत्तम फलंदाज बनण्याचं स्वप्न त्यांनी साकार करायचं ठरवलंय. अफलातून बॅटिंग, फॅन्टास्टिक बॅटिंग, सुपर बॅटिंग, क्लास बॅटिंग, झकास बॅटिंग. परत एकदा तुफानी आणि कॅच. बॅटिंगला कुठेतरी फुलस्टॉप लावणं गरजेचं होतं. सो गोलंदाजीने लावलेलं आहे ते रुपेश गावंडने आणि आपल्या टीमसाठी अत्यंत मोलाची विकेट प्राप्त केली आणि त्या ऋतिकला त्याने आउट केलं. डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीवरती स्वप्नील गणेश म्हात्रे याने कॅच पकडला आणि संभवतः सामन्यातून 3री विकेट प्राप्त झाली ती कोल्हापूर भाग संघाला. पण मित्रांनो, धावा खूप झाल्यात. धावसंख्या तब्बल झाली आहे 54 रन्स, 54 धावा धावपका लागल्यात. नवीन बॅट्समन मैदानात चाललाय, नचिकेत मैदानात चाललाय आणि स्ट्राईक फलंदाज जो आहे, स्ट्राईकवरती नचिकेत राहील, नॉन स्ट्राईकच्या एंडवरती असणार आहे तो प्रद्युम्न. आपण म्हणतो ना CID या सिरियलमध्ये ACP प्रद्युम्न यांचं केंद्रभूमिका असते, ते नाव त्यांना साकारण्यात आलेलं आहे. अद्भुत आणि अलौकिक नाव आहे जे फार कमी लोकांना दिलं जातं मित्रांनो. प्रद्युम्न जो नॉन स्ट्राईकला आहे, कुछ तो गडबड है, लेकिन यहाँ कोई गड़बड़ नहीं, कैच पकड़ेगा, कोई गड़बड़ नहीं, नो मिस्टेक. धन्यवाद. DJ सुपरहिट चित्रपट रमेश शिप्पी यांनी दिग्दर्शित केलेला शान आणि त्याचं एक गीत आपण वाजवलं, अभिनंदन. आपण पाहतो की बॉलिवूड नगरी मुंबई इथपासून तब्बल 16-17 किलोमीटर दूर आहे आणि समुद्री अंतर पार केल्यानंतर आपल्याला ही मुंबई दिसते आणि तिथे खूप सारे अमिरातीत लोक राहत असतात मुंबईतले. यावेळेस पाहतो आपण मोठा अपील झालाय आणि फलंदाज वापस जाणार.
थँक्यू DJ. आधी ऋतिक सारख्या बॅट्समनने धावा कुठल्या, धावा बनवल्या, धावा तयार केल्या, धावा निर्माण केल्या, रन मशीनची भूमिका त्याने केली. पण तदनंतर रुपेश गावंडचं चौथं षटक सुरू झालं आणि त्यांच्या बॅटिंगला म्हणतात ना, मधल्या फळीला खिंडार लावलं आणि तब्बल 3 बॅट्समन त्यांनी माघारी परतवले आणि त्यामुळे मॅचमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन आणलं. आणि म्हणतात ना, परिवर्तन काळाची गरज आहे. असं नाही तर त्यांनी ठरवलंय परिवर्तन आपल्या टीमची गरज आहे. कारण प्रतिस्पर्धी टीम जर आपल्याला फटकावते तर आपलं पण कर्तव्य बनतं की आपण विकेट घ्यायच्या. कारण दिल्या घेतल्याचा खेळ आहे तो क्रिकेट. कारण तुम्ही वार केला तर आम्ही तुम्हाला विकेटचा पलटवार करणार. ही त्यांची स्ट्रॅटेजी फॅन्टास्टिक आहे. क्या बात है. तुम्ही फटके मारलेत, आम्ही तुमच्या विकेट घेणार. अशा प्रकारचा हा प्रवास पाहतोय आपण क्रिकेटचा, टेनिस क्रिकेटचा मित्रांनो. यावेळेस चेंडू हवेत राहिलाय आणि किशोर पाटील यांच्या हातात कॅच. व्हॉट अ कॅच. 4 विकेट. शूटिंग बॉल. थँक्यू DJ. किशोर पाटील 40 पार झालेले आणि 50 कडे आगेकूच करणारे खेळाडू आहेत आणि तब्बल शूटिंग बॉल एक्सपर्ट असं त्यांच्या नावाला वलय प्राप्त आहे. असे किशोर पाटीलनी कॅच पकडला आणि सलग 4 चेंडूवर 4 विकेट घेण्याचा मान प्राप्त केला. तो बोटांचा जादूगर रुपेश गावंड. ही इज वन ऑफ द बेस्ट लेफ्ट हँडर गेंदबाज. आणि कॅचसाठी रुपये 50ची पुरस्कार योजना आहे. आणि ती योजना कोणी दिली आहे तर नरेंद्र पाटील. नरेंद्र पाटील यांनी 50 रुपये पुरस्कार दिला आहे तो गोलंदाजाला रुपेशला. यावेळेस चेंडूला भिरकावून दिले. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू बाहेर गेलाय आणि बाउंड्री प्राप्त झाले. 4 धावा. थँक्यू DJ. धावसंख्या झाली 58 धावा. धावांचा मात्र डोंगर उभा राहायला लागलेला आहे. विकेट गेल्या असल्या 4 एका ओव्हरमध्ये, तरी त्यांनी आधी काम तमाम केलं होतं आणि नंतर त्यांचं काम तमाम झालं ते विकेटच्या बाबतीमध्ये. मित्रांनो, वार पलटवार आपण मैदानात खूप उत्तम रीतीने पाहिला आहे. नौखारने बॅटिंगच्या जोरावर वार केले आणि विकेट घेऊन या मैदानात भाग संघाने पलटवार केलेला पाहायला मिळतोय. फॅन्टास्टिक क्रिकेट. चांगलं क्रिकेटिंग माहोल या मैदानात पाहायला मिळतोय आपल्याला. जय हनुमान बागदांडा अर्थात BPLच्या माध्यमातून. धावसंख्या आहे 5 बाद 59 रन्स. 59 धावा 4 षटकांच्या समाप्ती अंती. 5 धावा देऊन 4 विकेट प्राप्त केल्या त्या बोटांच्या जादूगार रुपेश गावंडने. मस्त बॉलिंग केली आणि लेफ्ट हँड गोलंदाजाचा हा सुंदर विकेट टेकिंग प्रवास झालेला पाहायला आपण. आणि अंतिम षटकामध्ये पुन्हा एकदा मैदानात येतोय तो अनुभवी, अत्यंत अनुभवी असा गोलंदाज प्रशांत गावंड. म्हणतात ना कपिलजी, जे न देखे रवी ते देखे कवी आणि जे न देखे कवी ते देखे अनुभवी. आणि हा मित्र आमचा 27-28 वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये मैदानात खेळतोय आणि तब्बल आयुष्यातले 70-80% दिवस त्याने मैदानात काढलेले आहेत असा हा गोलंदाज प्रशांत गावंड. नाम ही काफी आहे असं म्हणतात ते काही खोटं नाही. पहिल्या ओव्हरला त्यांनी मार खाल्ला होता, पण आता वापसी करण्याचा मार्ग त्यांना प्रस्थापित करायचा आहे. 5वी ओव्हर. पहिला चेंडू त्याला बॅट्समनला मात्र काही कळला नाही तेवढा. आपण शॉर्ट मिड विकेट रिजनला फील्ड होताना पाहतोय चेंडू आणि धावफलकाची प्रगती एका धावेने पुढे सरकते. धावसंख्या होते राऊंड फिगर 60 धावा. 5 बाद 60. मैदानात स्मरणिका नौखार टीम खेळते. उंच पुरे फलंदाज मैदानात आहे ज्यांचं नाव आहे समाधान. समाधानचं काही समाधान होत नाहीये कारण विकेट जाते. विकेट नंबर 6 डाऊन. डेजे. थँक्यू DJ.
धन्यवाद DJ. आऊट झालेल्या बॅट्समनचं कपिल नाव समाधान असलं तरी दिवस त्याचा आज समाधानकारक नक्कीच नाही आहे, कारण विकेट लवकर टाकली आणि 6 विकेट आतापर्यंत मैदानातून परत आलेल्या आहेत, परतीच्या मार्गाला आल्या आहेत, बॅक टू होम आल्या आहेत आणि धावफलक आहे 60 धावा. प्रशांत गावंडला विकेट प्राप्त झाली. पुन्हा एक त्यांचा अव्वल नंबर चेंडू. टॉप क्लास बॉलिंग परफॉर्मन्स, फॅन्टॅस्टिक बॉलिंग बाय प्रशांत गावंड. ही इज अ मोस्ट एक्सपिरियन्स बॉलर फ्रॉम कोलेश्वरी भाग टीम. आज आपल्याला कोलेश्वरी भाग टीम एका वेगळ्या नावानं प्रदर्शित होते. रियांश पाटील पुरस्कृत कोलेश्वरी भाग, ह्याचे स्पॉन्सर आहेत मयुरेश पाटील भागावरचे. क्या बात है. पहिल्या ओव्हरमध्ये मार खाल्ला, परंतु कमालीची सुधारणा कशी करायची आणि आपली वापसी कशी करायची आणि प्रतिस्पर्ध्यांना कसा हैराण करायचं, हे त्यानं आज गणित सूत्र अवलंबलंय ते प्रशांत गावंडनं. लेगबायची धाव येते आणि धावसंख्या पोहोचली आहे 61 धावा. 6 बाद 61. स्मरणिका नौखार प्रथम बॅटिंग करताना. प्रशांत गावंड राईट अप ऊर द विकेट. पुन्हा एकदा चकवा दिलाय आणि बॅटला चेंडू स्पर्श केला की नाही ते फक्त पंच आणि पंच सांगू शकतात, परंतु असं काही झालं नाहीये. बेनिफिट ऑफ डाऊट बॅट्समनच्या फेवरमध्ये जातोय आणि अशा वेळेला हा शब्द समर्पित आहे मित्रा सिद्धेश. बेनिफिट ऑफ डाऊट कोणाच्या फेवरमध्ये, तर तो बॅट्समनच्या फेवरमध्ये गेलेला आहे. नो डाऊट. यावेळेस फटका आणि रुपेशच्या हातात कॅच. अनदर विकेट टेकन बाय नाव सांग काय ते? धन्यवाद DJ. 5 षटकामध्ये 61 धावा झाल्या आणि आता मैदानात भाग संघाला मात्र या सामन्यामध्ये रियांशू पाटील पुरस्कृत कोलेश्वरी भाग संघाला, जो संघ स्पॉन्सरर मयुरेश पाटील आहेत, त्यांच्या टीमला 5 षटकांमध्ये 62 धावा करायच्या आहेत आणि त्यासाठी मैदानात काय काय परेशानीचा सामना करावा लागेल ते आपण पाहणार आहोत. ती वेळ ठरवेल येणारी की काय होणार आहे. पण मी पुन्हा एकदा कॉल करतो जय हनुमान बागदांडा आणि त्यांच्या अपोजिट टीम अमृत स्पोर्ट यशवंत सासवणे यांची मॅच आहे, तर त्यांनी इथे टॉससाठी उपस्थित व्हायचं आहे कमेंट्री बॉक्स समोर. चला, अमृत स्पोर्ट यशवंत सासवणे बनाम जय हनुमान बागदांडा, वेलकम फॉर टॉस बोथ कॅप्टन, कमान. मी घेऊन चलतो सिद्धेशकडे. ओव्हर टू यू सिद्धेश पाटील. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फाटक सर. आपण जरूर पाहिलं या सामन्यामध्ये पहिले 2 षटकामध्ये जी फलंदाजी झाली 35 धावा पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये झाल्या. तदनंतर आपण पाहिलं 3ऱ्या षटकामध्ये सुद्धा धावा आल्या. 4थं षटक जो टाकायला आला होता गोलंदाज, त्याने काय गोलंदाजी केली. लगातार 4 विकेट, बॅक टू बॅक 4 विकेट्स त्याने मिळवल्या. त्या षटकामध्ये त्याने फक्त 5 धावा खर्च केल्या. सामन्याला कलाटणी दिली. सामने क्रिकेट कशा पद्धतीने रंग बदलतो, कशा पद्धतीने सरड्यासारखे रंग बदलतो. सरडा जसा रंग बदलतो, एका झाडावर दुसऱ्या झाडावर जातो, त्या रंगाचा तो ज्या रंगावर जाऊन तो बसतो त्या रंग तो परिधान करतो. अशा पद्धतीने क्रिकेटने यावेळी रंग बदललेला पाहायला मिळाला. आणि अर्थातच 61 धावांचं 62 धावांचं टार्गेट आहे. आणि स्मरणिका नौखार या संघाचा विचार केला तर या कालच्या अलिशान सोगावच्या नाईट टुर्नामेंटमध्ये चांगली कामगिरी केली. अंतिम क्षणी ते पराभूत जरूर झाले, परंतु बरंचसं नाव त्याने कमवलं त्या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेमध्ये त्यांना नाव कमवायचं असेल तर त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल. सिद्धू, नक्कीच चांगलं कमबॅक केलं या सामन्यामध्ये. मात्र आपण पाहिलं की कोलेश्वरी भाग संघाने, आणि जिथे जवळजवळ वाटतं की 80 ते 90 धावा होतील, त्यामध्ये नक्कीच आपण पाहिलं की 61 धावसंख्येमध्ये रोखण्यामध्ये यश आले कोलेश्वरी भाग संघाला. 62 धावसंख्येचं आव्हान आहे यावेळेस. मात्र विनंती करतो कोलेश्वरी भाग संघाच्या कर्णधाराला की आपण आपली सलामीची जोडी मैदानात त्वरित पाठवायची आहे.
त्याच वेळेस मात्र अमृत स्पोर्ट्स सासवणे संघाच्या कर्णधाराला विनंती करणार आहे की आपण टॉससाठी त्वरित कॉमेंट्री पक्ष समोर यायचं आहे आणि टॉस करून घ्यायचा आहे. सोमनाथ नाखवा येतोय, सासवणे संघाचा हा कर्णधार आहे आणि मी विनंती करतो नक्कीच की टॉस करून घ्यायचा आहे. पहिल्या फेरीतील चौथा सामना असणार आहे. जयहनुमान बागदांडा संघ अर्थात या स्पर्धेचा आयोजक आणि प्रायोजक असलेला संघ आहे आणि त्यांच्या अपरित खेळणारा संघ आपण पाहणार आहोत तो अमृत स्पोर्ट्स सासवणे. सन्माननीय मुकुंद पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करायचा आहे. पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना. टॉस होतोय आणि यावेळेस मात्र सासवणे संघ अर्थातच अमृत स्पोर्ट्स सासवणे संघ टॉस विन झालेला आहे. पहिल्या फेरीतील अंतिम सामना असणार आहे जयहनुमान क्रीडा मंडळ बागदांडा विरुद्ध सासवणे. मैदानात आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय तो फलंदाज अनिकेत, नॉन स्ट्राईक एंडला जितू. जितू हा नक्कीच एक अनुभवी खेळाडू आहे तो कोलेश्वरी भाग संघाचा. तर गोलंदाजीमध्ये गोलंदाज सज्ज होईल तो हशिकेश माळी, स्मरणिका नौखार संघाचा नव्या दमाचा खेळाडू आणि या वर्षामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असणारा हा खेळाडू एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. तर नक्कीच मी जयहनुमान क्रीडा मंडळ बागदांडाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतोय की आपण कॉमेंट्री पक्ष साईडला यायचं आहे त्वरित, स्पेशली प्लेइंग 11 वाले. पंचांचा निर्णय येतोय, सामना चालू होतोय. हृषिकेश माळी राईटम राऊंड विकेट मार आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू नक्कीच एक फास्टर वन चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय मग वाईड बॉल प्लस एक 22 स्वरूपाची अशी 1+1 अशा 2 धावाने मात्र यावेळेस अकाउंट ओपन होते ते कोलेश्वरी भाग या संघाचं. तिथे 5 षटकांमध्ये 62 धावसंख्येचं प्रत्युत्तर. तर स्ट्राईक एंड आपल्याला पाहायला मिळतोय जितू. जितू एक नक्कीच एक अनुभवी खेळाडू आहे तो कोलेश्वरी भाग संघाचा. यावेळेस एक चेंडू दरम्यान नक्की आपल्याला पाहायला मिळतं लेग बी फोरचं अपील नक्कीच होतं. एक धाव मात्र नक्कीच मिळते यावेळेस जितूला आणि या संघाला. धावसंख्येत 1 संघाची धावसंख्या आहे 3, बिनबाद 3. पहिले षटक प्रगतीपथावरती आहे गोलंदाज हृषिकेश माळी. स्मरणिका नौखार संघाचा हा गोलंदाज आपल्याला इथे पाहायला मिळतोय. एक लॉंग ऑफ आणि एक वाईडिश मिड विकेट हे 2 खेळाडू आपल्याला आउट ऑफ सर्कल पाहायला मिळतात जिथे पॉवर प्लेचं पहिले षटक मात्र मैदानावरती चालू आहे. कपिल सिद्धू, आपण पाहिलं त्या चेंडूवर अपील झाला होता LBW साठी, परंतु हशिकेश माळी पंचांच्या समोर जाऊन उभा राहिला. पंचांना काही दिसलं नाही त्यामुळे पंचांनी नकारात्मक उत्तर दिलं. फुल टॉस चेंडू होता. डेड बॉल है, डॉट बॉल की डेड चांगलाच बसला. कमवला
सुविधा कुठे आहे? एक फोर व्हीलर आहे MH04EH3618. थोडा अडथळा होतोय, निर्माण होतोय इथे, तर नक्कीच ती कार साईडला करायची आहे तिथे जाऊन. MH04EH3618 व्हाईट कलरची कार आहे. असे अनुचित किस्से बरेचसे मैदानात घडत असतात. सिद्धू, मागच्याच महिन्यामध्ये एक किस्सा झाला होता पनवेल विभागामध्ये. हनुमा गोवारी सारखा एक टेनिस क्रिकेटर होता, कामोठे टीममधून तो खेळत होता. एक षटक जरूर टाकलं होतं त्याने, दुसरे षटक टाकत असताना त्याच्या छातीत दुखायला लागलं आणि तो मैदानाबाहेर गेला, तिथे त्याला हार्ट अटॅक आला होता. तर मी मित्रांनो सांगतो, क्रिकेट जरूर खेळा, पण तुम्ही तुमची सेफ्टी इक्विपमेंट जे काय असतील, सपोर्टर असतील, पॅड्स असतील, ते तुम्ही वापरून खेळा. किंवा घरून जेवून येत जा, पाणी पीत जा, भरपूर पाणी प्या, कारण उन्हामध्ये तुम्हाला मॅच खेळायला लागते, दमछाक होत असते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडल्यामुळे मॅच ज्या टुर्नामेंट असतात त्याला गालबोट लागण्याची शक्यता असते. तर मी पुन्हा एकदा या स्पर्धेमार्फत मी प्रत्येक खेळाडूला विनंती करतोय, त्याच्या संघनायकाला सुद्धा मी विनंती करते, आपल्या 11 खेळाडूंना तुम्ही चांगल्या पद्धतीने तुम्ही मैदानात आणायचं आहे. कोणताही अनुचित प्रकार तिथे घडला नाही पाहिजे अशी नोंद घ्यायची आहे. धावसंख्या मध्यस्थी आपल्याला इथे पाहायला मिळते ती कोलेश्वरी भाग संघाची धावसंख्या आहे ती 3 बिनबाद 3. कोलेश्वरी भाग आपला संघ आपल्याला पाहायला मिळतोय की 5 षटकांमध्ये 62 धावसंख्येचं प्रतिउत्तर. मैदानात अनिकेत आणि त्या साथीला आपल्या फलंदाज नक्कीच पाहायला मिळेल तो जीतू. नक्कीच परत सामना चालू होतोय, आपण पाहतोय स्ट्राईक एंडला अनिकेत, गोलंदाज हृषिकेश, राईट आर्म राऊंड विकेट. फुलटॉस चेंडू बघा, पहिला चेंडू सीमाच्या बाहेर, षटकार. धन्यवाद डीजे. हा खेळाडू थोडासा दुखापतग्रस्त झालेला होता, त्याच्या बॉल लागला होता, थोडासा मैदानात तो प्रॉब्लेम फेस करत होता, परंतु फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्याच्या वाट्याला आला, त्याला सामना करण्यासाठी आला, भिरकावून दिला मिड विकेट बाउंड्री लाईन बाहेर. मुझमें है दम और मैं हूँ इस खेल का बाजीराव सिंघम. नक्कीच एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतो अनिकेतच्या बॅटमधून, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून आलेला षटकार. धावसंख्येत 6ची भर. आणखीन एक मोठा फटका, चेंडू वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावांसाठी. षटक क्रमांक पहिलं मैदानी प्रगतीपथावरती आहे गोलंदाज हशिकेश माळी, तर स्ट्राईक एंड आपल्याला पाहायला मिळतो फलंदाज अनिकेत. लो फुलटा चेंडू नक्कीच एक ग्राउंड शॉट नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल अनिकेतच्या बॅटमधून. धावसंख्येत 1ची भर, संघाची धावसंख्या आहे ती 14, बिनबाद 14. कोलेश्वरी भाग. यावेळी मोठा फटका नक्कीच आपण पाहतोय, जीतूच्या बॅट मधून येतोय हा षटकार. पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारची फलंदाजी करावी तर ही नक्कीच आपण अनिकेतन जितूकडून पाहू, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा यावेळेस करतोय तो आताच कोलेश्वरी भाग संघ, जेव्हा 62 धावसंख्येचं प्रत्युत्तर असताना
एक षटक पूर्ण, धावसंख्या आहे ती 20, बिनबाद 20 कोलेश्वरी वाघ. आणि मात्र नक्कीच आपण पाहतो की 11 धावसंख्येवर नाबाद आहे, तर स्ट्राईक अँड नॉन स्ट्राईक असलेला फलंदाज जितू मात्र 6 धावसंख्येने खेळतोय. एक षटक पूर्ण, संघाची धावसंख्या आहे ती 20. षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाज ऋतिक सज्ज होईल. तर हे देखील नक्कीच पावलं षटक असणार आहे आणि पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या मात्र नक्कीच लागते ती कोलेश्वरी भाग संघाला, जेव्हा 5 षटकांमध्ये 62 धावसंख्येचं प्रत्युत्तर आपण मैदानात पाहतोय. तर स्ट्राईक एंडला अनिकेत, नॉन स्ट्राईक एंडला जेतू. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपल्याला नक्कीच इथे पाहायला मिळेल. लोअर फुलटॉस चेंडू, पुरा त्या चेंडू आपल्याला नक्कीच पाहतोय तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेझर मध्ये. धावसंख्येत 1 ची भर, धावसंख्या आहे ती 21. एक चांगला स्टार्ट नक्कीच कोलेश्वरी भाग संघाचा आपण या सामन्यामध्ये पाहतोय. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. गोलंदाज ऋतिक, तर स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज जितू. जितू एक अनुभवी खेळाडू कोलेश्वरी भाग हा संघाचा. फुलटॉस चेंडू, यावेळेस मोठा फटका, चेंडू मॉडलांच्या बाहेर, षटकार. जितूच्या बॅटमध्ये मात्र हा आलेला दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतो या सामन्यामध्ये. संघाची धावसंख्येत 6 ची भर, संघाची धावसंख्या आहे ती 27, बिनबाद 27 कोलेश्वरी भाग. या सामन्यामध्ये नक्कीच चांगलं कमबॅक केलं जाते, चांगली फलंदाजी नक्कीच त्यांच्या फलंदाजाकडून आपल्याला नक्कीच इथे पाहायला मिळते. तर गोलंदाज मात्र थोडंसं मात्र मनोवेग दबाव असणार आहे. ते गोलंदाज ऋतिक याच्यावरती यावेळेस मात्र राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल, जेव्हा स्ट्राईक एंडला असलेला फलंदाज जेतू. यावेळेस मात्र दिभाषित करतोय फलंदाज बाद. पहिला फलंदाज बाद होतोय यावेळेस कोलेश्वरी भाग संघाचा. जितू यावेळेस मात्र परत येतोय. 12 धावांची वैयक्तिक खेळी करून जितू बाद झाले, तर नवीन फलंदाज मैदानात आपण पाहतोय तो अर्जुन. संघाची धावसंख्या मात्र स्थिर आलेली, संघाची धावसंख्या आहे ती 27. एक फलंदाज बाद 27 कोलेश्वरी भाग. यावेळेस मात्र कमबॅक केलं जाते ऋतिकच्या माध्यमातून. चांगला चेंडू होता, तिफळजीत केलं यावेळेस जितूला आणि हा पहिला धक्का आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला तो कोलेश्वरी भाग संघाचा. वन डाऊन बॅट्समन अर्जुन यावेळेस स्ट्राईक एंडला असणार. गोलंदाज सज्ज होईल, अर्थातच गोलंदाज ऋतिक. एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ आणि एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर, हे 3 खेळाडू आउट ऑफ सर्कल आपल्याला नक्कीच ते पाहायला मिळतील. ते फलंदाज अर्जुनसाठी. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती प्रगतीपथावरती आहे गोलंदाज ऋतिक. यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस एक मोठा फटका, चेंडू हवेत आहे. यावेळेस झेल टिपतो आणि फलंदाज बाद होतोय अर्जुन, दुसरा फलंदाज बाद. अर्जुन यावेळेस मात्र बाद होतोय. दुसरा फटका यावेळेस, दुसरा फलंदाज बाद होतोय यावेळेस तो कोलेश्वरी भाग संघाचा. धावसंख्या स्थिर राहिली, संघाची धावसंख्या आहे ती 27. 2 बाद 27. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती प्रगतीपथावरती आहे गोलंदाज ऋतिक. नवीन फलंदाज कोलेश्वरी भाग संघाचा आपल्याला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो रुपेश. रुपेश हा देखील एक संघाचा अनुभवी खेळाडू, जो नॉन स्ट्राईक एंडला असेल तर स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतो तो फलंदाज अनिकेत. तर ऋतिक यावेळेस मात्र राईट आर्म ओव्हर द विकेट.
चांगला चेंडू. या चेंडूमध्ये नक्कीच एक चांगली फील्ड, चांगली फेकी नक्कीच पाहायला मिळते त्यावेळेस नचिकेत त्याच्याकडून. धावसंख्येत 1ची भर. संघाची धावसंख्या आहे ती 28. 2 बाद 28 कोलेश्वरी विभाग. 5 षटकामध्ये नक्कीच आपण पाहतोय की 62 धावसंख्येचं प्रतिउत्तर. यावेळेस स्ट्राईक एंडला आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल तो फलंदाज रुपेश. सेकंड डाऊन बल्लेबाज रुपेश आपल्याला नक्कीच इथे पाहायला मिळेल. धावसंख्या आहे ती 28. ऋतिक यावेळेस राईट ओव्हर द विकेट. डिफेन्समध्ये नक्कीच खेळतोय यावेळेस रुपेश. दरम्यानच्या काळात मात्र 1 धाव मिळते. धावसंख्येत 1ची भर. संघाची धावसंख्या आहे ती 29. दरम्यानच्या काळात मात्र षटक क्रमांक 2 समाप्त होते. 2 षटकं पूर्ण, 29 धावा, 2 फलंदाज बाद कोलेश्वरी विभाग. ओव्हर टू डीजे गौरव. दोन षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 29. 2 फलंदाज बाद कोलेश्वरी विभाग संघाचे. जेव्हा 5 षटकांमध्ये आपण पाहतोय 62 धावसंख्येचं हे प्रतिउत्तर. षटक क्रमांक 30 घेऊन संघाचा एक अनुभवी खेळाडू अर्थात अनुभवी गोलंदाज नक्की जिथे म्हणावं लागेल ते अर्थात निमिष पाटीलला. संघातील एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून निमिषकडे नेहमीच पाहिलं जातं. हाच निमिष यावेळेस या मैदानामध्ये गोलंदाजी करताना आपल्याला नक्की जिथे पाहायला मिळेल. तर मैदानात आपल्याला नक्कीच स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल तो फलंदाज रुपेश. नॉन स्ट्राईक एंडला अनिकेत. दोन्ही महत्त्वपूर्ण खेळाडू आहेत कोलेश्वरी भाग संघाचे. पाहायचं यावेळेस कशा प्रकारची फलंदाजी यावेळेस केली जाईल रुपेश आणि अनिकेताच्या माध्यमातून. चला सामना नक्कीच आपण पाहतोय स्मरणिका नौखार विरुद्ध कोलेश्वरी भाग. पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण मैदानावरती पाहतोय. संघाची धावसंख्या 29. धावसंख्या आहे ती 29. 2 फलंदाज यावेळेस बाद झालेले आहेत ते कोलेश्वरी भाग या संघाचे. गोलंदाज निमिष यावेळेस सज्ज होतोय. राईट ओव्हर द विकेट. चांगला चेंडू नक्कीच आपल्याला नक्कीच यावेळेस पाहायला मिळाला तो गोलंदाज निमिषाच्याकडून. दरम्यानच्या काळात धावसंख्येत 1ची भर. संघाची धावसंख्या आहे ती 30. 2 फलंदाज बाद 30 कोलेश्वरी विभाग. शेवटचे येणारे 17 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय की 32 धावांची गरज. निमिष राईट ओव्हर द विकेट. यावेळेस स्ट्राईक एंडला अनिकेत. यावेळेस चांगला चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज निमिषाच्याकडून. चेंडू मात्र निर्धार स्वरूपाच्या. संघाची धावसंख्या मात्र स्थिर राहिली. संघाची धावसंख्या आहे ती 30. निमिष यावेळेस पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट. यावेळेस चेंडू मात्र नक्कीच आउट ऑफ द ऑफ स्टंप वाईडचा इशारा येतोय पंचांचा. अवंत स्वरूपाची धाव. धावसंख्येत 1ची भर. संघाची धावसंख्या आहे ती 31. 31 धावसंख्या. यावेळेस पुन्हा चांगला चेंडू नक्कीच कार्पेटच्या साहाय्याने खेळतोय यावेळेस फलंदाज अनिकेत. दरम्यानच्या काळात धावसंख्येत 1ची भर. संघाची धावसंख्या आहे ती 32. यावेळेस नक्कीच विकेट टू विकेट मारा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय तो गोलंदाज निमिषाच्याकडून. चांगलं कमबॅक केलं जाते ते यावेळेस स्मरणिका नौखार या संघाकडून. निमिष पाटील राईट ओव्हर द विकेट. एक धाव नक्कीच पूर्ण होईल. दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यानच्या काळात आपण पाहतोय की यावेळेस मात्र 2 धावा यावेळेस मात्र पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्येत 2ची भर. संघाची धावसंख्या आहे ती 34. 22 रुपयाच्या या 2 धावा नक्कीच जोडल्या जातील. चांगली रणविंद बिटवीन दोन्ही फलंदाजांमध्ये आपण इथे पाहतोय.
धावसंख्या 34, 2 फलंदाज बाद कोलेश्वरी बाग. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती आहे गोलंदाज निमिष पाटील. राईट ओव्हर द विकेट. यावेळेस स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळतो फलंदाज रुपेश. यावेळेस पुन्हा नक्कीच आपण पाहतोय की एक धाव पण दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच नाही आहे. धावसंख्येत 1 ची भर. धावसंख्या आहे ती 35. चांगलं कमबॅक यावेळेस मी म्हणेन गोलंदाज निमिषाच्याकडून. विकेट टू विकेट मारा आपल्याला नक्कीच या षटकामध्ये पाहायला मिळते गोलंदाज निमिषाच्याकडून. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती आहे. धावसंख्या आहे ती 35. 2 फलंदाज माघारी परतलेले आहेत ते कोलेश्वरी भाग या संघाचे. यावेळी चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हर रिझन मध्ये 1 धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न. 2 धावा यावेळेस मध्ये पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्येत 2 ची भर. संघाची धावसंख्या आहे ती 37. 37. 2 फलंदाज बाद. षटक क्रमांक 30 यावेळेस समाप्त होते. 3 षटक पूर्ण. 37 धावा. 2 फलंदाज बाद. ओव्हर टू डीजे. थँक्यू डीजे. तीन षटकं पूर्ण. धावसंख्या आहे ती 37. शेवटचे येणारे 12 चेंडू. सामना जिंकण्यासाठी 25 धावांची गरज असणार आहे कोलेश्वरी भाग संघाला. धावा कंपल्सरी चेस असणार आहे तर त्यामुळे नक्कीच एक चांगला सामना नक्कीच आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. तर पाहूया 2 षटकांमध्ये काय होतंय काय बिघडते हे नक्कीच मायक्रोफोनमध्ये पुन्हा एकदा मी आमंत्रित करतो साथी मला मित्र कपिल ठाकूर याला. धन्यवाद सिद्धू. पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं जय हनुमान बागदांडा अर्थातच BPL या चषकामध्ये हार्दिक स्वागत करतोय. 12 चेंडू 25 धावांची गरज आहे. 12 बॉल्स अँड 25 रन्स नीड टू विन. रिक्वायर रन रेट असेल 12.5चा आणि अर्थातच गोलंदाजी मार्कवर कालच्या अलिशान सोगावमध्ये स्मरणिका 11 नौकार या संघाचा हिरो अर्थात ऋतिक यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. गती आहे त्याच्याकडे चांगली. बॉल चांगला रिलीज करतो. थोडंसं व्हेरिएशन पण त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतात. ऋतिक यावेळी मात्र गोलंदाजी जागा निश्चित केली. ते अर्थातच राईट हँड ओव्हर दी विकेटने पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. खोलवा टप्प्याचा चेंडू यावेळी मात्र ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. स्वतःच्या फॉलोअरमध्ये चेंडू अडवतोय. तदनंतर आपण पाहिले तर 1 धाव कंप्लीट होते. 1 धाव आल्यानंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 38 धावसंख्या झालेली असताना 11 चेंडू 24 धावांची गरज आहे. आणि कशा पद्धतीने हे टार्गेट पार करणार हे 2 महत्त्वाचे फलंदाज. अनिकेत थोडासा दुखापतग्रस्त झालाय परंतु फलंदाजी लाजवाब करते. परंतु एका एंडने विकेट चाललेला आहे त्यामुळे तो थोडासा प्रॉब्लेम फेस करत असताना यावेळी मात्र ऋतिक आणि अनिकेतचं बॅटल आपण मैदानात पाहणार आहोत. मोठा फटका पाहायला मिळतो. स्कोअर लाईक लॉंग लाईक सीमा रेषे बाहेर. छत्रपतींचा छावा. षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे गौरव. अतिशय सुंदर गीत डीजे गौरवच्या माध्यमातून आपण ऐकलं. तर जेव्हा बघतीस तू माझ्याकडं तेव्हा आमदार झाल्यासारखं वाटतंय. नक्कीच हा शॉट पाहिला ना अनिकेतच्या चाहत्यांनी तर त्याला आमदार झाल्यासारखं नक्कीच वाटेल. अतिशय लाजवाब शॉट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. थोडं स्टंपमध्ये आला. ट्रान्स घेतला ऑफ स्टंपला आणि स्क्वेअरलिंग बाउंड्री लाईन बाहेर 6 धावांसाठी. ऋतिक कमबॅकिंग डिलिव्हरी टाकण्याच्या हेतूने हा चेंडू टाकण्याचा उद्देश. मोठा फटका जरूर खेळण्याचा. बॉल इज इन एअर. फिल्डर अंडर रेट अँड टॅक्स इट सुपरबली. अनिकेत इज गॉन बॅक टू द. धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे. चांगला
चेंडू पहिला चेंडू आपण पाहिला तर थोडासा ओव्हरफिच पद्धतीचा होता, जागा बनून स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू टटवला होता, मारला होता. तदनंतरचा चेंडू थोडासा गुडलेन स्पॉटवर होता, थोडीशी गती कमी केली होती, व्हेरिएशन या चेंडूमध्ये पाहायला मिळाला. आणि हा चेंडू मिडविकेट क्षेत्रात गेलेला असताना हर्षिकेश माळी यांनी कोणतीही चूक केली नाही. जरूर म्हणावं लागेल, राजकारणात हारलेली सत्ता आणि क्रिकेटमध्ये हारलेली मॅच जिंकवायला फक्त शरद पवार आणि रोहित शर्मा यांना जमतं. यावेळी आपण पाहिलं ऋतिकचं प्रदर्शन चांगलं होतंय, एक डाव तुझा दुसरा डाव माझा असं म्हणावं लागेल. ऋतिक पुन्हा एकदा, यावेळी नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल, बॉल जातोय विकेट कीपर रजतच्या दस्तान्यांमध्ये. इट्स अ डॉट बॉल. व्हॉट अँड डिलिव्हरी, दिस इज अमेझिंग डिलिव्हरी. गुड लेन स्पॉटवर चेंडू आदळतोय, आपल्या गतीचा वापर करतोय आणि लेंथ बॉल टाकल्यानंतर थोडासा अनएक्सपेक्टेड बाउन्स यावेळी चेंडू मागे प्राप्त होते. यावेळी आपल्याला पाहायला मिळालं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये परफ्यूम डिलिव्हरी ही पाहायला मिळाली. अतिरिक्त आपण पाहिली ना धावसंख्या, तर धावसंख्या आतापर्यंत 44, वीरेंद्र सेहवागचा जर्सी नंबर. यावेळी थोडीशी व्हेरिएशन पाहायला मिळाली लॉंग ऑफ क्षेत्रात. यावेळी मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, दुसरी धाव घेण्याचा जरूर प्रयत्न दिसला नाहीये. आणि अर्थातच क्रिकेट नियमावली नियम क्रमांक 21 इथे पंच अप्लाय करताना पाहायला मिळत आहेत. हाईटचा बीमर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. नो म्हणजे फ्री हिट, आम तो आम और गुटलियों के बिदाम. यासिन मर्चंट सरांचं एक वाक्य आहे, ते मी इथे वापर करताना पुन्हा एकदा एक पंच थोडंसं सामना थांबवायचा आहे. 2 प्रेक्षक मैदानात आहेत, त्यांना थोडंसं बाहेर काढायचं आहे. मी विनंती असेल, 2 मुली सुद्धा मैदानात येण्याचा आनंद लुटत आहेत. आणि खऱ्या अर्थानं ही बागदांडाची ही टुर्नामेंट अर्थातच BPL नावाने ही संबोधली जाते, त्यामध्ये त्यांना सुद्धा खेळावंसं वाटतंय. परंतु बागदांडा गावचे अर्थातच ग्रामस्थ लेडीजच्या सुद्धा टुर्नामेंट भरू शकतील, त्यांना चांगलं प्रोत्साहन मिळतं या टुर्नामेंट भरवण्यामुळे. यावेळी आपण पाहतोय हा चेंडू फ्री हिटचा असेल. ऋतिक वर्सेस नवीन बॅट्समन आपण पाहतोय विनीत. यावेळी मोठा फटका जोड करण्याचा प्रयत्न आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झालाय, 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडूला फील्ड केलाय, दुसरी धाव घेण्याचा जोड प्रयत्न पाहायला मिळाला. रनआउट स्वरूपात यावेळी मात्र फलंदाज बाद. आयुष्यात त्या 5 गोष्टी कधीच परत येत नाही. एक म्हणजे आपण दुसऱ्यावर फेकलेली दगडे, तोंडातून निघालेला शब्द, एखादा प्रसंग किंवा एखादी मॅच, निघून गेलेली वेळ आणि दुसऱ्यासोबत गेलेली गर्लफ्रेंड. वॉल्टर मॅचकडे ज्यावेळी सामना थोडासा कलाटणी घेतोय आणि अर्थातच थोडासा बरोबरीमध्ये जाऊन ठेपतोय, कारण चांगली फलंदाजी अनिकेतने केली, त्याला साथ लाभली नाही, पार्टनरशिप त्याच्याबरोबर झाली नाही, त्यामुळे कोलेश्वरी भाग संघ थोडासा अडचणीत सापडला. यावेळी सामन्याच्या पूर्वार्धात जर विचार केला तर चांगली फलंदाजी रजतच्या माध्यमातून झाली होती, तशा पद्धतीची फलंदाजी अनिकेतने सुद्धा केली होती. तदनंतर आपण हा चेंडू वाईड असा पाहतोय. क्रिकेट नियमावली नियम क्रमांक 22, 48-48 धावसंख्या, 48-48 धावसंख्या. अठ्ठेचाळीस धावा 4 विकेटच्या मोबदल्यात. डॉटफुल टफ पद्धतीचा चेंडू, यावेळी मात्र लॉंग ऑन क्षेत्रात निमिषच्या बाद. व्हॉट अँड कॅच, दिस इज कॅच ऑफ द टुर्नामेंट. डिझाईन नक्कीच व्हायरल होणार हे मात्र निश्चित असताना cricket-alibag.in च्या माध्यमातून ही व्हिडिओ नक्कीच व्हायरल होईल. नक्कीच पुन्हा एकदा या निमिष खेळाडूसाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. काय खेळाडूचं प्रदर्शन पाहतोय आपण. सर्वोतोपरी आपलं जेव्हा फलंदाजी मग त्याने चांगली केली नाही, गोलंदाजी चांगली केली नाही, परंतु फिल्डिंग मी करणार. आणि यावेळी प्रदर्शन पाहिलं ना आपण,
लॉंग ऑन क्षेत्रातून तो काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये धावत गेला. थोडासा बॉल आपण थोडासा जज करायला त्याला प्रॉब्लेम झाला. डाय चांगली मारली, चांगला झेल, अतिशय लाजवाब झेल. अर्थातच साऊथ आफ्रिकेचा एक अष्टपैलू खेळाडू जॉन्टी रोडची आठवण करून देणारा हा प्रसंग होता. धावसंख्या आतापर्यंत 48-48 धावा. 6 चेंडू 14 धावा. निमिष पाटीलसाठी लगेच बक्षीस आलंय. देवांश तेजस पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. बागदांडा गावचे अक्षय मिणमिणे आणि मयूर मोकल, तुम्ही कृपया कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क करायचा आहे. मयूर मोकल इथे उपस्थित झालेले आहेत. 6 चेंडू 14 धावा. 6 balls and 40 runs need to win for कोलेश्वरी भाग. What will be happen in this last over? नवीन फलंदाज आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. रुपेश आणि सिद्धार्थ आणि रुपेश. स्ट्राईक एंडला रुपेश आपल्याला पाहायला मिळतो, लेफ्ट हँड बॅट्समन. त्याच्या समोर गोलंदाजी करतोय 14 नंबरची जर्सी परिधान केलेला, त्याला 14 धावा रोखायच्या आहेत असा गोलंदाज समाधानी गोलंदाज समाधान. यावेळी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. थोडासा व्हेरिएशन या चेंडू मागे पाहायला मिळाली. थोडासा चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये इनर स्विंग पद्धतीचा आला, बॉडीवर आदळला. शॉट फाईन लेगच्या दिशेला गेला, तिथे ऋतिक तैनात होता, त्याच्या हातामध्ये गेलेला असताना 1 धाव या चेंडू मागे मिळाली. 5 चेंडू 13 धावा. 22 स्वरूपाची धाव सर ही आहे. अर्थातच लेग बाईज 49, 50ची पार करण्याच्या 1 पाऊल मागे. कशा पद्धतीने या मॅच मध्ये सिद्धार्थ कशा पद्धतीने कामगिरी करेल पाहणं मोठा औत्सुक्याचं असणार आहे. 5 चेंडू 13 धावा. समाधानची गोलंदाजी पाहिली तर कधी कधी त्याच्या गोलंदाजीमध्ये वारंवार वाईड बॉल, नो बॉल असे पाहायला मिळतात, बिमर पद्धतीचे चेंडू पाहायला मिळतात. परंतु या गोलंदाजीमध्ये तो कशा पद्धतीने गोलंदाजी करेल पाहणं मोठा औत्सुक्याचं असणार आहे. आपला जवळच गाव आहे आणि बरेचसे प्रेक्षक त्याला प्रोत्साहित करण्यासाठी सुद्धा आलेले आहे. वॉट अँड बॉल देअर साइज, गुडनेस स्पॉटवर चेंडू आदळतोय. नो मॅट्स यावेळी आपण पाहिला. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. बॉल जातोय विकेट किपरच्या दसान्यांमध्ये. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू. 4 चेंडू 13 धावा. 4 चेंडू 13 धावा. प्रति चेंडू आपण पाहिलं ना तर 3 धावा तर अपेक्षितच आहेत. प्रति चेंडू 3 धावांची गरज असताना शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू यावेळी आपण पाहिला ना, लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. बरेच दिवस आपण पाहिला होता तर हा खेळाडू थोडासा आउट ऑफ फॉर्म होता. आपल्या गावच्या जवळच्या गावात आपण खेळायला आलोय. आपले ते प्रेक्षक तिथे त्याला प्रोत्साहित सुद्धा करत आहेत. आणि तदनंतर गोलंदाजी पहा, शॉर्ट ऑफ गोल्डन स्वरूपाची गोलंदाजी करतो. या गोलंदाजाकडे गती आहे आणि त्या गतीचा पुरेपूर वापर करताना पाहायला मिळतोय. मोठा प्रकार रोल खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी मात्र डान्सिंग डाऊन द विकेट आपण पाहिले तर लेग बाय स्वरूपाची ही धाव यावेळी मात्र स्कोरबोर्डवर जमा होते. बॅट कट, सॉरी बॅट कटने हे बॅटला लागला होता चेंडू. अर्थातच 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. उर्वरित 2 चेंडूंमध्ये 2 चेंडू 12 धावा. सिद्धू, आपण अशी मॅच 2019 मध्ये पाहिली होती आदर्श चषकामध्ये, ज्यावेळी 6 चेंडू 35 धावांची गरज असताना करण मडवीने आदर्श 11 या संघासमोर या धावा चेस केल्या होत्या. 2 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असताना 2 तब्बल लांब षटकार त्याने ठोकले होते. या मॅच मध्ये रुपेश तशा पद्धतीची कामगिरी करू शकेल का पाहणं मोठं औत्सुक्याचं असणार आहे. हा चेंडू निर्णायक असेल. या चेंडूवर जर षटकार आला तर सामना कलाटणी घेऊ शकतो समाधान वर्सेस रुपेश. आहा, चक्रावणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. यामध्ये लेग स्टंपला चेंडू टाकला, थोडासा आपण पाहिला तर बोटं फिरवली चेंडूवर आणि तदनंतर हा चेंडू विकेट किपरच्या झोळीमध्ये. एखाद्या गोलंदाजाची वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजी ओळखायची असेल तर कशा पद्धतीने ओळखाल? जसं आपण एखादा चायनीज खाणारा मुलगा त्याला कसं ओळखतो की त्याच्या हातावरून आणि त्याच्या तोंडावरून म्हणजेच कलरवरून ओळखतो. अर्थातच हा सामना जिंकतोय तो लाजवाब कॅच पकडले. अर्थातच ऋतिक ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.
हॉल हॉल धन्यवाद डीजे. 6 चेंडू 16 धावा 14 धावांची गरज असताना समाधानने चांगली गोलंदाजी केली, समाधानपूर्वक गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला यावेळी मात्र विजय प्राप्त करून दिला. या स्पर्धेमध्ये पहिल्या फेरीमध्ये अर्थातच यानंतरचा होणार सामना असेल तो अर्थातच जय हनुमान बागदंडा विरुद्ध प्रेसिन सासवणे. दोन्ही संघादरम्यान टॉस झालेला आहे. अर्थातच मी विनंती करतोय अमृत स्पोर्ट्स सासवणे रमेशजी पाटील यांना मी विनंती करतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब ऋतिकला द्यायचा आहे. 33 धावा आणि 3 विकेट्स ज्याने मिळवल्या आपल्या कामगिरीमध्ये तो ऋतिक ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तसेच मी निमिषला सुद्धा विनंती करतोय त्याच्यासाठी सुद्धा